Hello friends and a very warm welcome to this session of our English class. आज माझ्या म्हणजे मानसी बरोबर आपण बी स्मार्ट हा जो चॅप्टर आपला चालला होता, ज्यात की काही बहुत साऱ्या गोष्टी सांगितल्या गेल्या ज्याने की आपण कसं हुशार बनू शकतो आणि कसं आपण आपल्या लाईफमध्ये पुढून पुढे वाढू शकतो, सक्सेस कसं हासिल करू शकतो, हे सगळ्या गोष्टी ह्याच्या बारेमध्ये टिप्स दिल्या गेल्या होत्या आणि काही खूप छान गोष्टी सांगितल्या गेल्या होत्या. स्टेप बाय स्टेप ती कसं केलं जाऊ शकतं. आज आपण ह्याच्यात या चॅप्टरमध्ये काही ग्रामरशी रिलेटेड जो पोर्शन आहे, लँग्वेज स्टडी तो वाचणार आहे आणि हा फार महत्वाचा पोर्शन आहे. तर ह्याला खूप लक्ष देऊन ऐकाले. हा तुमच्या एक्झाम्स वगैरे मध्ये पण खूप कामाचा आहे. तर चला वाचूया आपण लँग्वेज स्टडी. तर जसं की तुम्ही बघताय आता ही तुमची बुक उघडलेली आहे लँग्वेज स्टडी. त्याच्यामध्ये सर्वात आधी आपलं जिरंड. जिरंड हे काय असतात वाचा. When the ing form of a verb is used as a noun. म्हणजे की वर्ब मध्ये आपण आयएनजी केव्हा लावतो, जेव्हा की ते कंटिन्युअस टेन्स मध्ये आपल्याला करायचं असतं. मग चाहे ते पास्ट असे, प्रेझेंट असे किंवा फ्युचर असे, तर त्याच्यात आपण वर्ब मध्ये आयएनजी लावतो त्याच्या कंटिन्युअस टेन्सला दाखवायला. पण ह्याच्यात जिरंड्स मध्ये काय असतं, आपण वर्ब मध्ये आयएनजी फॉर्म लावतो आणि ते इट इज युज्ड एज अ नाउन, तर ते संज्ञासारखं युज होतं. इट इज नोन एज अ जिरंड, अ वर्बल नाउन. तर तेव्हा ह्याला जिरंड म्हणतात किंवा अ वर्बल नाउन असं म्हणतात. फॉर एक्झाम्पल द फायटिंग वेंट ऑन. द फायटिंग वेंट ऑन ह्याच्यामध्ये फाईट हे काय आहे, वर्ब आहे. ह्याच्यामध्ये आयएनजी लावून दिलं. पण हा जो शब्द आहे फायटिंग, हा काय दाखवतोय की फायटिंग चालली होती, तर हे वेंट ह्याच्यामध्ये वर्ब आहे ऍक्च्युअली. हिअर वी सी दॅट द आयएनजी फॉर्म ऑफ द वर्ब फाईट इज युज्ड एज अ सब्जेक्ट. तर फायटिंग हा जो शब्द आहे, हा काय केलाय, एज अ सब्जेक्ट युज केला गेला आहे ह्याचा. इन द फायटिंग वेंट ऑन या सेंटेन्स मध्ये द फायटिंग हा सब्जेक्ट आहे. इट डज अ वर्क ऑफ अ नाउन. तर हा काय करतोय, हा नाउनचा वर्क करतोय. इथे हा वर्कचा वर्क नाही करत आहे. रीड द फॉलोइंग एक्झाम्पल्स ऑफ जिरंड्स. तर इथे अनेक एक्झाम्पल्स दिले आहे पहा. गार्डनिंग इज अन आर्ट. कुकिंग इज अ सायन्स. आय एन्जॉय रीडिंग पोएम्स. आय लाईक रीडिंग मोर देन रायटिंग. आता आपण जर या शब्दांना या ज्या आहे सेंटेन्सच्या व्यतिरिक्त पाहू, तर आपण ह्याला काय म्हणू, वर्ब म्हणू. पण हे जिथे या सेंटेन्स मध्ये कसे युज होतात, ते एज अ नाउन युज होतात, ते एज अ सब्जेक्ट. पहा, गार्डनिंग इथे सब्जेक्ट आहे, कुकिंग सब्जेक्ट आहे, आय एन्जॉय, आय ह्याच्यात सब्जेक्ट असेल, पण रीडिंग पोएम्स ह्याच्यात एन्जॉय हा वर्ब आहे आणि मला पोएम्स वाचणं आवडतं. तर आवडतं, तर हे जो आहे वर्ब आहे एन्जॉय. आणि अशाच प्रकारे आय लाईक रीडिंग मोर देन रायटिंग. तर मला काय आवडतं, मला पढ़णं आवडतं लिहिण्यापेक्षा. तर हे सगळे शब्द जितकेही आहेत, हे काय आहे, जिरंड्स आहे. Rewrite the above sentences using other appropriate gerunds in place of the given here. तर ही एक्सरसाइज आपण आपल्या मागल्या सेशन मध्ये करून चुकलो आहोत. जसं की गार्डनिंग इज अन आर्ट, त्याच्या जागी आपण पेंटिंग इज अन आर्ट, अशा प्रकारे वेगवेगळे शब्द लावलेले आहेत. आय होप की जिरंड्स तुम्हाला आता जे आहेत एकदम क्लिअर झाले असतील. नेक्स्ट आहे इन्फिनिटिव्स. Sometimes the form of a verb in a sentence names the action but does not change according to tense, number or person. काय म्हणतात त्याच्या की समटाइम्स द फॉर्म ऑफ अ वर्ब इन अ सेंटेन्स, एका वाक्यामध्ये जो वर्बचा जो फॉर्म असतो, सेंटेन्स नेम्स द ऍक्शन, तर तो काय करतो, ऍक्शन सांगतो. बट डज नॉट चेंज अकॉर्डिंग टू टेन्स, पण ते टेन्सच्या अकॉर्डिंग चेंज नाही होत. पहा, वर्ब जे असतं ते टेन्सच्या अकॉर्डिंग चेंज होतं आणि सगळं आहे हे तुम्ही लहानपणापासून वाचत आले आहात. नंबर और पर्सन, तर टेन्स, नंबर किंवा पर्सन ह्याच्या अकॉर्डिंग जे आहे ते वर्ब चेंज होत राहतं. सच अ फॉर्म इज नोन एज नॉन फायनाइट फॉर्म और एन इन्फिनिटिव्ह. तर जेव्हा ते चेंज नाही होत, काय लिहिलंय इथे की समटाइम्स द फॉर्म ऑफ अ वर्ब इन अ सेंटेन्स नेम्स द ऍक्शन. ऍक्शन तर दाखवतोय पण चेंज नाही होते अकॉर्डिंग टू टेन्स, नंबर और पर्सन. तर तेव्हा त्याला काय म्हणतात, नॉन फायनाइट फॉर्म और एन इन्फिनिटिव्ह. तर तेव्हा त्याला इन्फिनिटिव्ह म्हणतात. अँड इन्फिनिटिव्ह इज युज्ड विथ और विदाउट टू. तर हे विथ और विदाउट टू म्हणजे टी ओ टू ह्याच्या बरोबर लागलं असतं, लागलंही असतं, नाही पण लागलं असू शकत. एक्झाम्पल बघायचे. हाऊ डिड पीपल फर्स्ट बिगिन टू ड्रिंक टी. तर ह्याचे टू ड्रिंक हे दोन्ही शब्द मिळवून काय आहे, इन्फिनिटिव्ह आहे. कॅन यू नेम द बेवरेज, तर नेम हा इन्फिनिटिव्ह आहे. आणि अशाच प्रकारे अंडरलाईन द इन्फिनिटिव्ह इन द फॉलोइंग सेंटेन्सेस. खालती काही सेंटेन्स दिले आहेत पहा, याच्यात इन्फिनिटिव्ह आपण अंडरलाईन करू. इट वॉज फनी टू रीड वर्ड्स दॅट स्टूड स्टिल. तर ह्याच्यात काय इन्फिनिटिव्ह आहे, टू रीड. ठीक आहे ना, तर टू रीड हा इन्फिनिटिव्ह झाला.
म्हणजे हे टू जे शब्द आहे, टू वाला शब्द आहे हा एका वर्ब बरोबर यूज होईल, हे तुम्ही लक्षात ठेवा. कॅन आय रीड द बुक? तर इथे रीड, नुसता रीड हा शब्द झाला. टू बी और नॉट टू बी, दॅट इज द क्वेश्चन. तर ह्याच्यात टू बी हे इकडे आणि इकडे हे दोन्ही शब्द जे आहे तुम्ही अंडरलाईन कराले आणि हे सगळे इन्फिनेटिव्ह होतील या वाक्यांमध्ये. नेक्स्ट बघा, फायनाईट. फायनाईट काय असतं? अंडरलाईन द वर्ब्स अँड चूज द करेक्ट ऑप्शन्स फ्रॉम द ब्रॅकेट्स. तर हे एक्सरसाइज आपण करून चुकलेलो आहोत. एक क्विक रिकॅप पहा. प्रीती इवन रोट अबाउट इट. तर रोट इथे आहे वर्ब आहे आणि हा पास्ट टेन्स आहे. संजय फाउंड अ न्यू बुक. तर फाउंड पास्ट टेन्स. राहुल फाइंड्स मॅथ्स इझी. तर फाइंड्स प्रेझेंट टेन्स. अशाच प्रकारे वॉज सिंगुलर, इज सिंगुलर. तर हे जे वर्ब्स आहे हे मी सांगते तुम्हाला डायरेक्टली, आणि आर प्लुरल. तर हे सगळे आपण पाहिले. Thus we see that verb forms show tense, number, etc. तर ह्याच्याने काय दिसतं की वर्ब फॉर्म जो आहे तो टेन्स, नंबर सगळं दाखवतो. तर इथे तर टेन्स दाखवते आणि इथे काय दाखवते? नंबर. वॉज, इज हे सगळं जे आपण पाहिलं हे नंबर सांगतंय ना, सिंगुलर किंवा प्लुरल. हिअर द वर्ब फॉर्म चेंजेस अकॉर्डिंग टू द सब्जेक्ट. तर इथे काय होतं? वर्ब फॉर्म अकॉर्डिंग टू द सब्जेक्ट चेंज होत राहतं. सिंगुलर, प्लुरल आहे की काय आहे त्याच्या हिशोबात. त्याला फायनाईट म्हणतात. A verb form which is decided by and changes according to the subject of the sentence is known as a finite verb. तर जे चेंज नाही होत त्याला काय म्हणतात? इन्फिनेटिव्ह. आणि जे चेंज होतं अकॉर्डिंग टू द वर्ब, वर्ब जे आहे जे अकॉर्डिंग टू नंबर आणि सब्जेक्ट त्याला म्हणतात फायनाईट वर्ब. एक्झाम्पल, यू आर व्हेरी काइंड. इफ द सब्जेक्ट यू इज चेंज टू शी. आता इथे पहा यू आर व्हेरी काइंड लिहिलंय. आता इथे यूच्या जागी जर शी येऊन जाईल तर काय होऊन जाईल? शी इज व्हेरी काइंड होऊन जाईल. द सेंटेन्स विल बी शी इज व्हेरी काइंड. म्हणजे की हा जो वर्ब आहे हा पण चेंज होऊन जाईल. नाउ चेंज द वर्ब फॉर्म अकॉर्डिंग टू द चेंज इन द सब्जेक्ट. हे सुद्धा आपण केलेलं आहे की वर्ब फॉर्म जसं चेंज होतो तसं सब्जेक्टही चेंज होत राहतं. आय डोंट नो, आय टू शी, माय फादर नो. तर ह्याचं काय होईल? शी डझंट नो, माय फादर नोज, चेंज माय फादर टू वी, तर वी नो. आता अशा प्रकारे हे आपले केलेले आहे. आणि ही सगळी एक्सरसाइज आपली केलेली आहे. आता क्लासिफाय द फॉलोइंग वर्ड्स इन द रिस्पेक्टिव्ह कॉलम्स. नाउन, एडजेक्टिव्ह, ऍडवर्ब, वर्ब, प्रोनाउन, प्रिपोजिशन, कंजंक्शन, इंटरजेक्शन. तर हे सगळं आपण करून चुकलेलं आहोत. आता मग लास्ट आहे आपलं चेंजिंग वर्ड क्लास. आता हे वर्ड क्लास काय आहे आज आपण बघूया. Sometimes the word class of a word changes without adding any prefix or suffix. तर कधी कधी काय असतं की वर्ड क्लास, कोणत्या शब्दाचा वर्ड क्लास जो असतो तो चेंज होऊन जातो, बदलून जातो. त्यात प्रिफिक्स किंवा सफिक्स जे आहे ऍड करायच्या शिवाय, ऍड आपण केला नाही तरी बदलून जातो. तर प्रिफिक्स काय असतं? जो आपण शब्दाच्या आधी लावतो, आणि सफिक्स जे नंतर लावतो. फॉर एक्झाम्पल, रन इज युज्ड एज अ वर्ब. रन जो आहे तो वर्ब सारखा यूज होतो. सो वर्ब इज इट्स वर्ब इज इट्स वर्ड क्लास इन I can run faster than him. तर इथे काय आहे? रन आहे. बट वेन रन इज युज्ड एज अ नाउन, पण जेव्हा रन नाउन सारखा यूज होतो, इट्स वर्ड क्लास चेंजेस. तर तेव्हा त्याचा वर्ड क्लास चेंज होऊन जातो. फॉर एक्झाम्पल, इंडिया हॅज टू स्कोर 10 मोर रन्स टू विन द मॅच. तर म्हणजे की त्याचा तुम्ही पाहताय की रूप चेंज होत जातं. शब्द तोच आहे, कुठे आपण वर्ब सारखा यूज करतोय, कुठे आपण नाउन सारखा यूज करतोय. दिस इज कॉल्ड अ चेंज ऑफ वर्ड क्लास. त्यालाच म्हणतात वर्ड क्लासचा चेंज. वर्ड आहे त्याचा क्लास चेंज होऊन गेला, तो वर्ब पासून नाउन होऊन गेला. लुक ॲट द फॉलोइंग एक्झाम्पल्स, चेंज ऑफ वर्ड क्लास फ्रॉम वर्ब टू नाउन. तर इथे पहा त्यांनी अनेक एक्झाम्पल्स दिले ज्यांनी तुम्हाला स्पष्ट होईल. आय डाऊट इफ आय कॅन राईट एज फास्ट एज यू कॅन. तर इथे वर्ब आहे, डाऊट म्हणजे की मला शंका आहे की मी तुझ्यासारखं फास्ट लिहू शकतो. आय हॅव अ डाऊट अबाउट दिस टॉपिक. त्याच्यात नाउन आहे. आय हॅव, तर हॅव हा वर्ब आहे आणि डाऊट मला शंका आहे या टॉपिक वरती. तर सिमिलरली लाफ, वॉक, कॅच, थ्रो, टर्न हे सगळे शब्द नाउन आणि वर्ब असे दोन्ही यूज होऊ शकतात. चेंज ऑफ वर्ड क्लास फ्रॉम नाउन टू वर्ब. रिमूव्ह द पोटॅटो पील्स. म्हणजे आता ह्याच्यात पील्स म्हणजे काय आहे की आलूचे साल काढून दे, हे आहे. मग पील द पोटॅटो, त्याच्यात आलू सोलून देत आहे. पील म्हणजे वर्ब होऊन गेला. शी वर्क्स एज अ नर्स, नाउन आहे हा. नर्स इथे नाउन आहे, नर्स एक व्यक्तीचं नाव आहे. यू हॅव टू नर्स अ पेशंट टिल ही शी रिकवर्स. तर इथे नर्स हे वर्ब आहे की तुला एका व्यक्तीचं, एका पेशंटचं नर्स करावं लागेल, म्हणजे तुझी देखभाल करावी लागेल. तर इथे हे वर्ब आहे. हा असतो चेंजिंग वर्ड क्लास. आज आपण या सेक्शन मध्ये तुमचं जो ग्रामर पोर्शन असतो, जो ऍक्टिव्हिटीज बेस्ड ऑन लँग्वेज स्टडी, जो एक्झाम मध्ये येतो, बिलकुल त्याच स्टाईल मध्ये मी एक पेपर स्टाईल मध्ये बनवला आहे. त्याचे आन्सर्स पण दिलेले आहेत. ह्याच्यात तुम्हाला कळेल की एक्झाम्स मध्ये कसे क्वेश्चन्स येतात.
9th मध्ये सुद्धा तुम्ही केलेच असतील, तरी एकदा आता रिवाइज करणं सुद्धा जरुरी आहे की एक्झाम्स मध्ये क्वेश्चन्स कसे येतात. बघा, कम्प्लीट द वर्ड्स बाय युझिंग करेक्ट लेटर्स. काय असतं पहिला क्वेश्चन, की आपल्याला कोणता वर्ड मिसिंग असतो आणि तो जो आहे आपल्याला इथे लिहायचा असतो. सो इथे आहे ड्रीम, गोल्स, स्मार्ट, राईट. तुम्ही बघू शकता की इथे ई नाहीये, इथे ए, इथे पण ए आणि इथे जी. तर असे हे सगळे शब्द मिसिंग होते जे की आपण लिहिले. तर यासाठी तुम्हाला शब्दांची नॉलेज असणं जरुरी आहे, स्पेलिंग तुम्हाला येणं फार जरुरी आहे. पुट द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. सेकंड क्वेश्चन असतो अल्फाबेटिकल ऑर्डरचा, ज्यात की काही शब्द दिलेले असतात आणि त्यांना अल्फाबेटिकली ABCD असं लावतात. जर पहिला शब्द जो आहे सेम आहे, तर आपण त्याचा दुसरा शब्द पाहतो. कधी कधी ते लोक काय करतात एक्झामिनेशन वाले, की दुसरा शब्द सुद्धा सेम देतात. जर असं असलं तर आपण तिसरा लेटर पाहू. ठीक आहे ना, फर्स्ट लेटर, देन सेकंड लेटर, देन थर्ड लेटर, अशा प्रकारे आपण बघत चालायचं. ABCD तुम्हाला सर्वांना येते. पहा, सिच्युएशन, सम, स्पेसिफिक, स्किल. तर ह्याच्यामध्ये फर्स्ट लेटर इज द सेम. सेकंड लेटर बघा IOP आणि K. तर हे सगळे डिफरंट आहे. तर आपण ABCD मध्ये बघू ABCDEFGHI. तर सिच्युएशन आलं सर्वात आधी. मग ABCDEFGHI JK. तर स्किल येईल JKLMNO. मग सम आलं LMNOP. तर स्पेसिफिक आलं. तर अशाच प्रकारे तुम्ही बघू शकता. स्ट्रेच, इन्व्हॉल्व, गोल, रुब्रिक. ह्याच्यामध्ये तर फर्स्ट लेटर्स तुम्हाला बघायचं, तर हे आणि सोपं राहील. गोल, इन्व्हॉल्व, GIR आणि लास्ट मध्ये S. नेक्स्ट आहे पंक्च्युएट द फॉलोइंग सेंटेन्सेस. पंक्च्युएशनचं तुम्हाला फार जे आहे सावधनी केलं पाहिजे, कारण की ह्याच्यामध्ये मुलं अक्सर चुका करतात. पहिला लेटर तुमचा कॅपिटल असतो नेहमीच, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. प्रॉपर नाउन जर येतोय, म्हणजे कुणाचं नाव, कोणत्या सिटीचं नाव असं काही आलं, तर ते तुमचं हमेशा कॅपिटल मध्येच येईल. जसं की इथे काय, वेअर आर यू गोइंग ऍट दिस टाइम, सेड राजा टू स्मिता. तर हे राजा, स्मिता हे नावं आहेत, तर हे दोन्ही कॅपिटल येतील, W कॅपिटल येईल. अशाच प्रकारे वेअर आर यू गोइंग ऍट दिस टाइम, हा जो आहे हे सेड राजा टू स्मिता. तर राजा स्मिताशी विचारत होत आहे, बोलला तो. तर हे कुणाचं जर डायरेक्ट बोलणं असतं तर आपण काय करतो, डबल इन्व्हर्टेड कॉमास मध्ये करतो. तर हे पूर्ण सेंटेन्स डबल इन्व्हर्टेड मध्ये येईल. त्याच प्रकारे हा चुकी एक क्वेश्चन आहे, तर इथे क्वेश्चन मार्क येईल. आणि जे आहे त्याच्यानंतर एंड मध्ये फुल स्टॉप. तर अशा प्रकारेच लिहितात. द सर्वेंट सेड व्हॉट अ काइंड नोबलमॅन ही इज. एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवावी लागेल, की जेव्हा हे पाहे दोन्ही प्रकारचे सेंटेन्स ते म्हणून दिले आहेत, की पहिला आहे की ह्याच्यामध्ये जे आहे इन्व्हर्टेड कॉमावाला जो पार्ट आहे, जो डायरेक्ट स्पीच वाला पार्ट आहे, तो पहिले दिलाय. तर जेव्हा पहिले आहेत आपण काय केलं, की इन्व्हर्टेड कॉमापासून स्टार्ट झालं, एंड इन्व्हर्टेड कॉमावरती इथे टाइम पर्यंत आहे, एंड केला, मग क्वेश्चन मार्क लावला. त्याच्यानंतर सीधे सेड राजा टू स्मिता करून फुल स्टॉप. पण जेव्हा अशा प्रकारे येतं की द सर्वेंट सेड व्हॉट अ काइंड नोबलमॅन ही इज, तर इथे T कॅपिटल येईल. त्याच्यानंतर द सर्वेंट सेड, सेडच्या पुढे जेव्हा आहे तर मग कॉमा, पहिले सेड नंतर कॉमा, मग इन्व्हर्टेड कॉमा स्टार्ट होईल आणि लास्ट मध्ये एंड होईल. तुम्ही बघू शकता इथे फर्स्ट आहे वेअर आर यू गोइंग. आता इथे इन्व्हर्टेड कॉमा स्टार्ट झाला, क्वेश्चन मार्क लागला जिथे संपलं ते, आणि इन्व्हर्टेड कॉमा क्लोज, आणि मग सेड राजा टू स्मिता फुल स्टॉप. आणि सेकंड आहे द सर्वेंट सेड कॉमा, मग इन्व्हर्टेड कॉमाज, आणि मग व्हॉट अ काइंड नोबलमॅन ही इज. तर हा एक एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आहे, म्हणून एक्सक्लेमेशन मार्क आणि मग इन्व्हर्टेड कॉमा क्लोज. नेक्स्ट आहे मेक 4 स्मॉलर वर्ड्स ईच मिनिमम 3 लेटर्स. मिनिमम 3 लेटर्सचे येतात, त्याच्याहून जास्त बनवू शकतात, 3च्या कमी नाही बनवायचे तुम्हाला. तर मेजरेबल हा शब्द दिलाय, तर मेजर, एबल, मील, शोर, 4 शब्द आपण लिहिले. आपल्याला जितके शब्द येतात आपण 4च लिहायचे, 4च्या जास्त नाही लिहायचे. नेक्स्ट आहे राईट रिलेटेड वर्ड्स एज शोन इन द एक्झाम्पल. पहा इथे एक एक्झाम्पल आहे, म्हणजे हा इंटरेस्टिंग, हा जो मध्ये लिहिलाय हा शब्द त्यांनी दिलेला आहे, ह्याच्याशी आपल्याला रिलेटेड शब्द लिहायचे. असे टाईपचा वर्ड वेब येतं तुम्हाला. तर प्लान हा शब्द दिलाय, इंटरेस्टिंग प्लान. तर इंटरेस्टिंग आपण आणि काय म्हणतो, इंटरेस्टिंग आयडिया, इंटरेस्टिंग न्यूज, इंटरेस्टिंग गेम, इंटरेस्टिंग स्टोरी. ठीक आहे ना, इंटरेस्टिंग नॉवेल, काही पण तुम्ही लिहू शकता. जितके तुम्हाला वेबमध्ये खाणे आले असतील तेवढे तुम्हाला सगळे भरायचे राहतील. नेक्स्ट आहे कम्प्लीट द फॉलोइंग वर्ड चेन बेस्ड ऑन नाउन्स. तर हे तुम्ही जर स्वतः की तुम्ही अंताक्षरी खेळताना एक एक लास्ट अक्षरपासून नवीन अक्षर, नवीन गाणं म्हणायचं, बस हे तसंच. याच्यात काय करायचं हे लक्षात ठेवायला, की वर्ड चेन बेस्ड ऑन नाउन, नाउन आहे की ऍडजेक्टिव्ह आहे की ऍडव्हर्ब आहे, हे तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे. तर 4 शब्द ह्याच्यात ऍड करायचे, ऍड 4 वर्ड्स ईच. तर ट्री हा पहिला शब्द ह्यांनी देऊन दिला. आता लास्ट वर्ड आहे ई तर एग, लास्ट वर्ड जी तर गोट, टी तर टीम, एम तर मॅट. अशा प्रकारे आपण 4 शब्द लिहिले आणि ते सगळे नाऊन असायला पाहिजे, हे लक्षात ठेवा.
मग येतं नेक्स्ट आहे अटेम्प्ट एनी वन. 2 प्रकारचे प्रश्न येतील, तुम्हाला कोणतं एकच करायचं आहे. हे लक्षात ठेवायला दोन्ही नाही करायचे. मेक युअर ओन मीनिंगफुल सेंटेन्स युजिंग द फ्रेज डाउन टू अर्थ. तर डाउन टू अर्थ जो आहे हा फ्रेज यूज करून आपल्याला सेंटेन्स बनवायचा आहे. एक तर हा प्रश्न आहे आणि दुसरा आहे ऍड अ क्लॉज टू द फॉलोइंग सेंटेन्स टू एक्सपॅन्ड इट मिनिंगफुली. दुसरा आहे की आपल्याला एक जसं आय आस्क्ड हिम एवढं लिहिलंय आणि याच्या पुढे क्लॉज एक काही लिहायचे, सेंटेन्स पूर्ण करायचं. तर तुम्हाला जे सोपं वाटत असेल की आपण हे करू शकतो, तुम्ही ते कराल. आता बघा इथे काय आहे की एक सेंटेन्स बनवायचा आहे पूर्ण डाउन टू अर्थ. डाउन टू अर्थ म्हणजे काय, की काही-काही लोकं खूप वरच्या पदावरती जातात, पण ते खूप जे आहे धरतीशी जुडलेले असतात. तर ते डाउन टू अर्थ. ही हॅज अचीव्ड मेनी अवॉर्ड्स बट ही रिमेन्स डाउन टू अर्थ ऑल द टाइम. त्यांनी खूप अवॉर्ड जिंकलेत, पण तरी तो खूप जे आहे मातीशी जुडलेला आहे. और आता ऍड अ क्लॉज मध्ये पहा, आय आस्क्ड हिम. तर आय आस्क्ड हिम, मी त्याला विचारलं. आता ह्याच्या पुढे आपण जोडलंय इफ ही वॉज रेडी टू कम विथ मी. मी त्याला विचारलं की तो जर माझ्याबरोबर याकरता रेडी आहे. सेकंड त्याच्या पुढे जो येईल क्वेश्चन तोही अटेम्प्ट एनीवन. 2 क्वेश्चन राहतील, ऍड अ प्रिफिक्स और सफिक्स टू मेक न्यू वर्ड्स किंवा मेक मिनिंगफुल सेंटेन्स युजिंग एनी वन ऑफ द फॉलोइंग वर्ड्स. तर 2 शब्द दिलेले राहतील इकडे आणि इकडे. तुम्हाला कोणतंही एक करायचंय. एक तर आहे सिंपल जास्त, तसं माझ्या हिशोबे हेच राहील तुमच्याकरता की प्रिफिक्स किंवा सफिक्स वाला करा. तर करेक्ट आहे याच्यात प्रिफिक्स केलं, इनकरेक्ट लागून गेलं. फिअर आहे तर फिअरलेस किंवा फिअरफुल हे असं. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण पूर्ण सेंटेन्स बनवावा लागेल. तर ते जिथवरी तुम्ही पूर्ण कॉन्फिडेंट नाही राहिले हे नका कराले. कॉन्फिडेंट आहे की मी करू शकतो तेव्हाच करायचं आहे. व्हॉट एव्हर ही सेड वॉज करेक्ट. तर तो जे काही म्हणाला ते करेक्ट होतं. अशाच प्रकारे फिअर. तर फिअरचाही कोणतं सेंटेन्स बनवू शकता. तर आज आपण काय केलं की ग्रामरचा बहुत विशेष पोर्शन जो आपला स्पेशल होता तो जिरेंड्स, इन्फिनिटिव्हज, फायनाइट्स काय असतात हे सगळं आपण पडलंय, जे की बहुत महत्वाचं होतं. चॅप्टर पडल्यानंतर आपण आज जे एक्झामिनेशन रिलेटेड पडलंय ते खूप महत्वाचं आहे. तुम्ही समजा की ते कसं असतं आणि हा पूर्ण पेपर पॅटर्न तुम्हाला जो एक्झाम मध्ये येतो, म्हणजे जो ग्रामर पोर्शन आहे त्याचा मी दिलेला आहे. आजचं सेशन इथेच फिनिश होतो. नेक्स्ट सेशन मध्ये परत भेटूया. टिल देन बाय. हॅव अ नाईस डे. थँक यू.